क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपण पूर्ण संख्या घेतो का? जसे की 1 ते आपल्याला 50 पर्यंत विचारलं. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक असे 50 पर्यंत या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला विचारली. मग ही बेरीज कशी करणार? तर हिला वेळ लागेल. त्यासाठी आपल्याकडे ट्रिक काय आहे? तर त्यासाठी ट्रिक आहे, किती संख्यांची विचारली? 50. 50 त्याला गुणायचं त्याच्या पुढच्या संख्येने, पुढची संख्या 50 नंतर 51 आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. आपण हे कसं सोडवणार? तर 2 ने याला 50 ला भाग देऊ. बे एक बे, बे दुने 4, एक उरला, 10 झाले, बे पंचे 10 म्हणजेच काय उरलं? 25 गुणिले 51. मग 25 25 एक 25, 5 लिहिले, हातचे आले 2, 25 पाचे 125 आणि हे 2 127. म्हणजेच 1 ते 50 पर्यंत क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली? तर ती आली 1275. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, पोलीस भरतीची तयारी करतोय ना, मग त्यासाठी आपल्याला ह्या शॉर्ट ट्रिक माहीतच पाहिजे. हा पूर्ण बेरीज आपण कधी करणार? एवढा वेळ आपल्याकडे एक्झाम मध्ये नसतो. त्यासाठी सर्वांनी हे ध्यानात ठेवायचं की क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या जर विचारल्या तर पहिले ती संख्या घ्यायची, नंतर त्या संख्येला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं आणि 2 ने भाग द्यायचा, म्हणजे आपल्याला त्या पूर्ण संख्यांची बेरीज मिळते. असंच आपण आणखी एक उदाहरण बघूया. प्रश्न आहे, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? आता किती पर्यंत? 100 पर्यंत, म्हणजे पूर्ण 1 ते 100 या सर्व संख्यांची बेरीज विचारली. मग त्यासाठी काय करायचं? किती? 100 संख्यांची. मग 100 लिहून घेणार, त्यानंतर त्याला कितीने गुणणार? त्याची पुढची संख्या. 100 नंतर 101 भागिले 2. मग बे एक बे, बे पंचे 10 आणि हा 0 म्हणजे काय उरलं? 50 गुणिले 101. मग याचा गुणाकार करणार, 50 एक 50, हातचे आले 5, 50 शून्य 0 आणि हे 5 म्हणजे 5 आणि 50 एक 50. म्हणजे 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आली 5050. म्हणजे आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. यासाठी आणखी एक शॉर्ट ट्रिक आहे. ते काय? तर आपल्याला काय विचारलं होतं? 1 पासून पूर्ण 100 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असंच विचारलंय. मग काय करायचं? जे शेवटचा अंक म्हणजे किती पर्यंत विचारलं? 100 पर्यंत. मग ह्या 100 चे अर्धे करायचे. 100 चे अर्धे असतात 50 आणि त्यापुढे तोच अंक लिहायचा 50. म्हणजेच उत्तर आलं 5050. ह्याही पद्धतीने आपण काढू शकतो किंवा ह्याही पद्धतीने, कोणतीही पद्धत लक्षात ठेवा. एक्झाम साठी हा प्रश्न हमखास येतो म्हणजे येतो. पुढचा प्रश्न, 1 2 अधिक 3 अधिक 4 असं 49 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती? आता ही बेरीज कशी काढणार? आपण काय करतो? कोणतं किती पर्यंत विचारलं? 49. मग 49 लिहून घेणार, त्यानंतर त्या पुढील संख्या असते 50 भागिले 2. बे एक बे, बे दुने 4, एक उरला, बे पंचे 10 म्हणजेच उत्तर काय राहिलं? 49 गुणिले 25. 25 न 225, हातचे आले 22, 25 चौक 100 आणि हे 2 122. म्हणजेच 1 ते 49 पर्यंत पूर्ण संख्यांची बेरीज किती असणार? 1225. 1225 म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अशी अधिक पूर्ण 95 संख्यांची बेरीज किती? म्हणजे 1 ते 95 पर्यंत येणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला विचारली. मग त्यासाठी काय? आपल्याला कोणत्या पर्यंत विचारलं? 95. मग 95, त्यानंतर आपण काय करतो? त्याची पुढची संख्या 96 भागिले 2. बे एक बे, बे चौक 8, 9 मधून 8 गेले, एक उरला, हे झाले 16, बे आठी 16 म्हणजेच काय उरलं आता? 95 गुणिले 48. आता हा गुणाकार आपल्याला 95 चाही पाडा येत नाही, 48 चा आपण गुणाकार करून घेऊ. 95 48, 8 पंचे 40, 0 लिहिला, हातचे आले 4, 8 9 72, 72 आणि 4 76, 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 9 36, 36 आणि 2 38.
0 6, 8 आणि 7 15, हातचाला 1, 3 आणि 1 4. म्हणजेच 1 ते 95 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज आली 4560. 2500, 3560, 4560. म्हणजे आपलं योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग या सर्वांची बेरीज विचारली. मग या सर्वांची बेरीज कशी करणार? तर 1 चा वर्ग असतो 1, 2 चा वर्ग असतो 4, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 4 चा वर्ग 16 आणि 5 चा 25. मग यांची बेरीज किती येणार? 9 आणि 6 11, 11 आणि 9 20, 20 आणि 4 24 आणि 5 24 आणि 1 25. ह्याचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 1 5. ही आली बेरीज 55. पण ह्या कमी संख्या 5च अंक आहेत म्हणून आपण ही बेरीज करू शकतो, तरी या बेरजेला वेळ जातोच. यासाठी मग आपल्याकडे एक ट्रिकही आहे. ती ट्रिक काय तर ते आपण बघूया. ट्रिक अशी आहे की शेवटचा अंक घ्यायचा. शेवटचा अंक आहे 5, मग 5 लिहिले. त्यानंतर गुणाकारात त्याच्या पुढची संख्या घ्यायची. 5 नंतर असतात 6, हे 6 घेतले. त्यानंतर गुणाकारात काय करायचं? ह्या दोन्हींची बेरीज 5 आणि 6 11, 11 लिहून घेतले आणि छेदात नेहमी 6 लिहायचे. कितीही संख्यांची आपल्याला वर्गांची बेरीज विचारलेली असो, छेदात नेहमी 6च येणार. मग ही शॉर्ट ट्रिक सर्वांनी लक्षात ठेवायची. काय करायचं? शेवटचा अंक लिहायचा, त्यानंतर गुणाकारात त्याच्या पुढची संख्या आणि नंतर गुणाकारात त्या दोन्हींची बेरीज आणि छेदात नेहमी 6 लिहायचे. मग आता हे सॉल्व करू. 6 हे 6 कटले, उरलं काय? 5 गुणिले 11, 11 5 55. म्हणजे 1 चा वर्ग 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग या सर्वांची बेरीज किती येते? 55. आपण अशी काढली तर 55च आली, ट्रिकने काढली तरी 55 आली. मग आपल्याला हीच ट्रिक लक्षात ठेवायची, म्हणजे जास्त संख्या आल्या तरी आपण उत्तर काढू शकतो. आता प्रश्न आहे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अशा एकूण 15 पर्यंत 15 चा वर्ग या सर्वांची बेरीज किती? तर कशी काढणार आपल्याला माहिती आहे. आपण काय करतो? शेवटचा अंक घेतो. शेवटचा अंक आहे 15, त्यानंतर येणारे गुणाकारात त्यानंतरची संख्या, मग 15 नंतर असतात 16 गुणिले ह्या दोन्हींची बेरीज 15 आणि 16 होतात 31 भागिले 6. मग 3 दुने 6, 3 5 15, बेक बे बे आठी 16. उरलं काय? 8 पंचे 40 गुणिले 31. तर हा गुणाकार करणार, शून्य जसाच तसा, 4 1 4, 4 त्रिक 12. म्हणजेच 1 पासून 1 चा वर्ग ते पूर्ण 15 चा वर्ग यापर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असणार? 1240. क्रमशः 1 ते 8 संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? म्हणजे काय विचारलं आपल्याला? 1 चा वर्ग पासून ते 8 चा वर्ग या सर्वांची बेरीज किती असा प्रश्न आहे. मग आपण काय करणार? आपल्याला माहिती आहे, आपण शेवटचा अंक घेतो 8, 8 त्याला गुणणार पुढच्या संख्येने 9 ने, त्यानंतर या दोन्हींची बेरीज 8 आणि 9 किती? 17 भागिले 6. मग बेत्रिक 6, बेचोक 8, 3 1 3, 3 त्रिक 9. म्हणजेच उरलं काय? 4 त्रिक 12 गुणिले 17. 17 दुने 34, हातचे आले 3, 17 1 17 आणि हे 3 20. म्हणजे 1 चा वर्ग ते 8 चा वर्ग या एकूण येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज असणार 204. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न आहे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अशा एकूण 27 चा वर्ग या सर्व संख्यांची बेरीज किती? तर कसं काढणार? सर्वात कोणत्या संख्यांची? 27 पर्यंत. मग 27 घेणार, त्यानंतर त्याच्या पुढची संख्येने गुणणार. 27 नंतर असतात 28 गुणिले दोन्हींची बेरीज 27 आणि 28 ची बेरीज किती? 7 आणि 8 15, हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5. म्हणजे दोन्हींची बेरीज आहे 55, छेदात लिहिणार 6. 3 दुने 6, 3 नम 27, बेक बे बेक बे बेचोक 8. म्हणजेच काय काय उरलं? 9 गुणिले 14 गुणिले 55. कसं करणार? 14 5 70,
70चा शून्य लिहिला, हातचे आले 7, 14 पाचे 70, 70 आणि 7 77. मग 9 गुणिले 770, शून्य जसाच तसा, 9 7 63, हातचे आले 6, 7 9 63 आणि 6 69. म्हणजे 1 चा वर्ग ते 27 चा वर्ग या सर्व संख्यांची बेरीज किती असणार? 6930. 6930 म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न आहे 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 5 चा घन. आता एवढ्या वेळ आपण वर्गांची बेरीज विचारली, त्यावर प्रश्न बघितले. आता आपण घनांची बेरीज करणार आहोत. मग ती बेरीज कशी करायची ते आपण बघूया. पहिले तर आपण अशी कमी संख्या असेल 2 4 5 संख्या, तर त्यांची बेरीज आपण करू शकतो. जसे की 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 3 चा घन असतो 8, 2 चा घन असतो 8, 3 चा घन असतो 27, 4 चा घन असतो 64 आणि 5 चा असतो 125. आपण ही बेरीज अशी करू शकतो, कारण कमी संख्या आहेत म्हणून आपण बेरीज करू शकतो. करून घेऊ. 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 8 24, 24 आणि 1 25, हातचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 6 10, 10 आणि 2 12, हातचे आले 1, 1 आणि 1 2. म्हणजे 1 चा घन ते 5 चा घन यांची बेरीज येते 225. मग यासाठी शॉर्ट ट्रिक काय आहे ती बघू आपण. त्यानेही उत्तर आपलं येतं. त्यासाठी शेवटचा अंक घ्यायचा 5, त्याला गुणायचं त्याच्या पुढच्या संख्येने, म्हणजे 5 नंतर असतात 6, त्याला 2 ने भाग द्यायचा आणि त्याचा आलेल्या उत्तराचा वर्ग करायचा. मग आता कसं सोडवणार? बे 1 बे, बे 3 6, उरलं काय? 5 गुणिले 3, 5 3 15, 15 चा वर्ग, 15 चा वर्ग असतो 225. आपली बेरीजही आली होती 225 आणि ही शॉर्ट ट्रिक नाही आली 225. मग ही ट्रिक सर्वांनी लक्षात ठेवायची, म्हणजे आपल्याला कितीही संख्यांपर्यंत जर घन विचारला तरी आपण ह्या ट्रिकने ते उत्तर लवकरात लवकर काढू शकतो. आपल्याला अशी बेरीज करायची वेळ नाही किंवा एवढा वेळ घालवायची ही गरज पडणार नाही. आपण लगेच उत्तर काढू. आणि परीक्षेमध्ये आपल्याला लवकर उत्तर हवं असतं, कारण एवढी बेरीज करायला आपल्याकडे वेळ नसतो. मग शॉर्ट ट्रिक ही सर्वांनी लक्षात ठेवायची. वर्गसाठी काय होती तर शेवटचा अंक, त्यानंतर त्याच्या पुढच्या संख्येने त्याला गुणायचं, नंतर त्या दोन्हींची बेरीज करायची गुणाकारात आणि छेदात 6 घ्यायचे कंपल्सरी. तसं घनामध्ये काय आहे? शेवटचा अंक नंतर पुढच्या संख्येने गुणाकार करायचा, छेद त्याला अर्ध करायचं म्हणजे भागिले 2 करायचे आणि आलेल्या उत्तराचा वर्ग काढायचा. असंच आपण आणखी एक उदाहरण घेऊ. आणखी उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिस केली की तुमच्या लक्षात राहील की हे कसं सोडवायचं. प्रश्न आहे 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 5 चा घन अधिक 6 चा घन अधिक 7 चा घन या सर्वांची बेरीज किती? मग आपण आता शिकलोय शॉर्ट ट्रिक आपली, म्हणजे आपल्याला माहिती आहे कन्सेप्ट काय आहे. शेवटचा अंक घ्यायचा, शेवटचा अंक आहे आपला 7. मग 7 लिहिणार, त्याला पुढच्या संख्येने गुणणार, ते 7 नंतर असतात 8, त्याच्या छेदात 2 लिहिणार म्हणजे ती संख्या अर्धी करायची व आलेल्या उत्तराचा वर्ग. बे 1 बे, बे चोक 8. आता उरलं काय? 7 गुणिले 4, 7 चोक 28, 28 चा वर्ग, 28 चा वर्ग असतो 784. यासाठी आपल्याला वर्ग हे 30 पर्यंत, घन पण 30 पर्यंत पाठ हवे, म्हणजे आपण तोंडी उत्तर काढू शकतो. एखाद्याला जर माहित नसेल की 28 चा वर्ग काय, तर आपण तो काढू शकतो. काय करतो आपण वर्गासाठी? त्याच संख्येने त्याच संख्येला गुणतो, म्हणजे 28 गुणिले 28, 8 8 64, 4 लिहिले, हातचे आले 6, 8 दुने 16, 16 आणि 6 22, बे 8 16, हातचा आला 1, बे दुने 4 आणि 1 5, 4 4, 6 आणि 2 8 आणि 5 आणि 2 7. म्हणजेच 28 चा वर्ग आला 784. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्रमागत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती? म्हणजे काय? 1 चा घन असे एकूण 10 पर्यंत 10 च्या घन या सर्वांची बेरीज आपल्याला विचारली. मग काय? शेवटचा अंक आहे 10 गुणिले त्याच्या पुढचा अंक 11 भागिले 2 आणि आलेल्या उत्तराचा वर्ग. बे 1
एक बे, बे पंचे 10, म्हणजेच काय उरलं 5 आणि 11चा गुणाकार 55. आपल्याला 55चा वर्ग. आता एवढा मोठा वर्ग आपल्याला तर माहिती नसतो, मग आता हा वर्ग कसा काढायचा? पण एकक कसा काढतो आपण वर्ग? म्हणजे 55 गुणिले 55 असंच करतो ना, तेव्हा आपला वर्ग निघतो. 5 5 25, हातचे आले 2, 5 5 25 आणि 2 27, 5 5 25, हातचे आले 2, 25 आणि 2 27, 55चा वर्ग आला 5, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 7 आणि 3 10, हातचा आला 1 आणि 2 आणि 1 3, म्हणजेच 55चा वर्ग आहे 3025. पण एकक स्थानी जर 5 असेल तर यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. ती काय तर आपण ती बघू. ती ट्रिक अशी आहे की जसं आपल्याला काढायचा आहे 15चा वर्ग, तर काय करायचं, एकक स्थानी 5 आहे, ह्या 5चा वर्ग लिहायचा 25. आता इथे 1 आहे, ह्या 1 ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं. 1 नंतर असतात 2, 2 आणि 1, 2 गुणिले 1 येतात 2, म्हणजेच 15चा वर्ग 225. असंच आपण 35चा वर्ग काढून बघू. कसा काढायचा? 5चा वर्ग लिहून घ्यायचा 25. आता ह्या 3 ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं, म्हणजे 2 आणि 3 आणि 4चा गुणाकार, मग 4 त्रिक 12, म्हणजेच 35चा वर्ग असणार 1225. असाच आपल्याला जर 95चा वर्ग काढायचा असेल, 5चा वर्ग लिहून घेणार 25, 9 ला 10 ने गुणणार, 9 आणि 10, 9 गुणिले 10 येतात 90, म्हणजेच 95चा वर्ग 9025. पण ही ट्रिक फक्त एकक स्थानी जर 5 असेल तर तेव्हाच लागू होते, बाकी संख्येला ती ट्रिक लागू होत नाही. 11 ते 38 पर्यंतच्या सर्व समसंख्या आणि विषम संख्या किती? आता आपण एवढ्या वेळेस बेरीज बघितली की 1 ते 10 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत, किंवा वर्ग असला 1 ते 10 वर्गांची बेरीज किती, घनांची बेरीज किती. आता आपण शिकणार आहोत की समसंख्या आणि विषम संख्या या कशा काढायच्या. त्यावर प्रश्न असतात की 11 ते 38 पर्यंत किती समसंख्या आहेत, 11 ते 38 पर्यंत किती विषम संख्या आहे, किंवा 11 ते 100 पर्यंत किती समसंख्या आहेत. मग असा प्रश्न आला समसंख्या किंवा विषम संख्या काढायचा, तर ते कसं काढायचं आपण ते बघू. 11 पासून 38 पर्यंत विचारलं आपण, असं आपल्याला असंही माहिती आहे, आपण समसंख्या जर घेतल्या तर 11 नंतर असतात 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36 आणि 38. तर किती समसंख्या आल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, ह्या टोटल आल्या 14. आणि विषम संख्या विचारल्या आपल्याला तिथूनच, मग पहिली आहे 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37. त्यानंतर येते 39, पण ती 38 पेक्षा जास्त होईल, मग आपण 37 पर्यंतच घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर विषम संख्या आल्या 14. परंतु आपण असं सगळ्या ठिकाणी अशा संख्या लिहिणार का? एवढा वेळ आपल्याकडे परीक्षेमध्ये असतो का? तर नाही. मग यासाठी आपण हे कसं सोडवणार? तर यासाठी आपल्याकडे एक आहे ट्रिक आहे, ती सर्वांनी शिकून घ्यायची आणि लक्षात ठेवायची. तर काय आहे ते बघू आपण. समसंख्येसाठी बघू. पहिले समसंख्येसाठी सगळ्यात शेवटची समसंख्या आहे 38. 38 लिहिणार, त्यामधून पहिली समसंख्या वजा करणार. मग पहिली समसंख्या 11 असणार का? तर नाही. पहिली समसंख्या आहे 12 भागिले 2 अधिक 1. हा एक नेहमी एक ऍड करायचा, तेव्हा आपलं उत्तर मिळणार. मग कसं करणार? 38 मधून 12 जर गेले तर उरतात 26 भागिले 2 अधिक 1. बे एक बे, बेत्रिक 6, म्हणजेच 13 अधिक 1 14. म्हणजे एकूण समसंख्या किती आहेत? तर त्या आहेत 14. आपण अशाही
काढल्या त्याही आल्या होत्या 14. मग ही ट्रिक सर्वांनी लक्षात ठेवायची. आता विषम संख्येसाठी तशीच आहे. विषम संख्या सर्वात मोठी विषम संख्या कोणती? 37 असणार. 38 असणार का? नाही. तर विषम संख्या कोणती असणार? 37 वजा पहिली विषम संख्या 11 भागिले 2 अधिक 1. 37 मधून जर 11 गेले उरले 26 भागिले 2 अधिक 1. बेक बे बेक बे बेत्रिक 6 म्हणजेच काय? 13 अधिक 1. म्हणजेच एकूण विषम संख्याही किती आहेत? तर त्या आहेत 14. समसंख्याही आहेत 14. यावरच आधारित आणखी प्रश्न आपण बघू, म्हणजे आपली प्रॅक्टिस होईल. प्रश्न आहे 1 ते 31 पर्यंत समसंख्या किती? आता कसं काढणार? पहिली समसंख्या कोणती आहे आपली? 2 आणि शेवटची असणार 30. मग 30 ही समसंख्या, त्यातून पहिली संख्या वजा करणार 2 भागिले 2 अधिक 1. मग 30 मधून 2 गेले उरले 28 भागिले 2 अधिक 1. बेक बे बेक बे बेचोक 8 म्हणजेच काय? 14 अधिक 1. म्हणजे एकूण सर्व 1 ते 31 पर्यंत समसंख्या किती आहेत? ते आहेत 15. प्रश्न आहे 1 ते 31 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती? आता समसंख्या नाही विचारल्या, तर त्या येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? तर असा बेरीज विचारली तर ती कशी सोडवायची? त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे एकूण समसंख्या किती. मग आपण पहिले समसंख्या काढू की समसंख्या किती असणार. तर समसंख्या असणार, शेवटची समसंख्या 30, त्यामधून पहिली वजा करणार. पहिली असणार आपली 2, त्याला 2 ने भाग द्यायचा अधिक 1. मग 30 मधून 2 गेले 28 भागिले 2 अधिक 1. बेक बे बेक बे बेचोक 8. 14 आणि 1 15. म्हणजे एकूण समसंख्या किती आपल्याला हे कळालं. एकूण समसंख्या आहेत 15. आता आपल्याला बेरीज करायची ह्या पूर्ण 15 संख्यांची. मग यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो कोणता? तर बेरीज काढायची असेल तर त्यासाठी काय करायचं? पहिली संख्या अधिक लास्टची संख्या शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. तर आता पहिली कोणती आहे? पहिली संख्या आहे 2, दुसरी आहे 30 भागिले 2 गुणिले एकूण संख्या आहेत 15. 30 आणि 2 32 भागिले 2 गुणिले 15. हे आहे आपले कंसात. बेक बे बेक बे एक उरला, बेसकी 12 म्हणजेच काय? 16 गुणिले 15. 15 सक 90, हातचे आले 9. 15 एक 15, 15 आणि हे 9 24. म्हणजेच 1 ते 31 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज असणार 240 आणि सर्व समसंख्या किती असणार? त्या असणार 15. आपल्याला सर्व संख्यांची बेरीज विचारली, आपली आली 240. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न आहे 2 अधिक 4 अधिक 6 असे 48 पर्यंत या सर्व संख्यांची बेरीज किती? आता 2 4 6 ह्या लगातार नैसर्गिक संख्या नाहीत, तर ह्या आहेत समसंख्या. मग या सर्व समसंख्या 48 पर्यंत येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज विचारली. तर बेरीज काढण्यासाठी आपल्याला पहिले माहिती हवं की एकूण समसंख्या किती आहेत. तर आपल्याला सुरुवातीपासूनच विचारली. पहिली समसंख्या असते आपली 2. 2 पासून 48 पर्यंत समसंख्या किती? ह्या आपण तोंडीही काढू शकतो. आपल्याला माहिती आहे समसंख्या ही एकानंतर एक येत असतात. म्हणजे एकूण 48 संख्या असतील तर त्यात समसंख्या ह्या किती असणार? तर त्या असणार त्याच्या निम्मे. म्हणजे 48 च्या निम्मे किती? 24. 2 ते 48 पर्यंत आपल्या एकूण समसंख्या असणार किती? 24. पण आपण बघू आपलं उत्तर बरोबर. तोंडी जर आपल्याला जास्त जमत नसेल तर आपण काढू शकतो. आपल्याला माहिती आहे एकूण समसंख्या आपण कसं काढतो. तर समसंख्या काढण्यासाठी आपण काय करतो? शेवटची समसंख्या 48, त्यातून वजा करतो पहिली समसंख्या 2 भागिले 2 अधिक 1. 48 मधून 2 गेले 46 भागिले 2 अधिक 1. बेक बे बेदुने 4 बेत्रिक 6 म्हणजेच
24. म्हणजेच आपल्या एकूण समसंख्या किती आल्या? 24. आपण तोंडी काढल्या होत्या त्याही 24च आल्या होत्या. आता आपल्याला या सर्वांची बेरीज विचारली. मग बेरीज कशी करतो आपण? तर आपल्याकडे बेरीजसाठी फॉर्म्युला आहे. पहिली संख्या, पहिली आहे 2, अधिक शेवटची संख्या 48 भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता एकूण आहे 24, हे सोडवून घेऊ. 48 आणि 2 50 भागिले 2 गुणिले 24. 50 भागिले 2 येतात 25. मग 25 गुणिले 25. आपल्याला 25 चा वर्ग माहिती आहे 625. आपल्याला 25 चा वर्ग पाठच आहे. नसेल तर आपण आता शॉर्ट ट्रिक शिकलो. कशी? तर 25 चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. कसं काढणार? 5 चा वर्ग लिहून घेणार 25. ह्या 2 ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणणार. मग 2 ला 3 ने गुणले, 2 दुने बेत्रिक 6, म्हणजेच 25 चा वर्ग आला 625. म्हणजे 2 ते 48 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज असणार 625. म्हणजे आपलं योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. 40 ते 70 मध्ये एकूण संख्या आहे 30. समसंख्या ह्या अर्ध्या असतात, अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम. तर 40 ते 70 पर्यंत समसंख्या ह्या 15 असणार. आपण तोंडी काढू शकतो, पण तोंडी येतच नसेल तर कसं करणार? आपण कसं काढतो? एकूण संख्या काढण्यासाठी शेवटची संख्या सम 70, पहिली समसंख्या 40, त्यातून वजा करतो भागिले 2 अधिक 1. मग 70 मधून 40 गेले 30, 30 भागिले 2 अधिक 1. 30 मधून 2 गेले, 30 बे 1 बे, बे 1 बे, 1 उरला, बे 5 10, म्हणजे 15 आणि 1 16. तर एकूण समसंख्या आल्यात किती? 16. मग आता या सर्वांची बेरीज काढायची. मग ती कशी करणार? पहिली संख्या, पहिली आहे 40, शेवटची आहे 70 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या, एकूण आहेत 16. मग कसं करणार? 40 आणि 30 110 भागिले 2 गुणिले 16. बे 1 बे, बे 5 10, बे 5 10, म्हणजेच काय? 55 गुणिले 16. 15 5 80, हातचे आले 8, 16 5 80, हातचे 0, हातचा आला 8, 16 5 80, 80 आणि 8 88. म्हणजेच 40 ते 70 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज येणार 880 आणि एकूण समसंख्या असणार 16. 40 ते 70 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज किती? तर आपण आता पहिले विषम संख्या काढू. विषम संख्या काढण्यासाठी काय? समसंख्येसारखंच आहे. विषम संख्येसाठी सर्वात शेवटची विषम संख्या कोणती? 70 ही असणार नाही. मग कोणती असणार? 69 वजा 40 ही पहिली समसंख्या असेल, पण आपल्याला पाहिजे विषम. मग विषम संख्या पहिली कोणती? तर ती असणार 41 भागिले 2 अधिक 1. ह्या दोन्हींची वजाबाकी. 9 मधून 1 गेला 8, 6 मधून 4 गेले 2 भागिले 2 अधिक 1. बे 1 बे, बे चोक 8, 14 आणि 1 15. म्हणजेच एकूण विषम संख्या किती असणार? तर त्या असणार 15. मग आपल्याला काय करायचं? या सर्वांची बेरीज विचारली. बेरजेसाठी आपण काय करतो? पहिली विषम संख्या असणार 41 अधिक शेवटची विषम संख्या 69 भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या आहेत 15. दोन्हींची बेरीज 9 आणि 1 10, हातचा आला 1, 6 आणि 4 10 आणि 1 11. 110 भागिले 2 गुणिले 15. बे 1 बे, बे 5 10, 1 उरला, बे 5 10, म्हणजेच काय? 55 गुणिले 15. 15 5 75, हातचे आले 7, 15 5 75 आणि 7 82. म्हणजेच 40 ते 70 पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज येणार 825. 11 ते 30 संख्यांमध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती? आता आपल्याला विषम संख्यांची बेरीज विचारली. पहिले आपण विषम संख्या काढू.
त्यासाठी सर्वात मोठी विषम संख्या 30 ही असणार का? नाही, ही आहे समसंख्या. मग सर्वात मोठी विषम संख्या 29 वजा पहिली विषम संख्या 11 भागिले 2 अधिक 1. 29 मधून 11 गेले, 9 मधून 1 गेला 8, 2 मधून 1 गेला 1 भागिले 2 अधिक 1. बेक बे, बेन 18, 9 आणि 1 10. तर एकूण विषम संख्या 11 ते 30 मध्ये किती आहेत? 10. आता आपल्याला यांची बेरीज करायची. मग बेरीजचं सूत्र काय आहे आपलं? पहिली संख्या आहे 11 अधिक शेवटची संख्या 29 भागिले 2 गुणिले एकूण संख्या, एकूण आहे 10. मग कसं सोडवणार? 9 आणि 1 10, हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4 भागिले 20 गुणिले 10. बेक बे, बेदुने 4 आणि हा 0, 20 गुणिले 10. तर 20 गुणिले 10 येणार 200. म्हणजेच 11 ते 30 मध्ये येणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आली? 200. आपले योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. 1 ते 50 पर्यंत आपण ह्या संख्या, आता लगातार संख्या आहे 1 पासून 50 पर्यंत, मग आपण ह्या समसंख्या आणि विषम संख्या या तोंडीही काढू शकतो. तर 1 ते 50 पर्यंत समसंख्या असणार 25 आणि 1 ते 50 पर्यंत विषम संख्या याही असणार 25. मग आपल्याला काय दोन्हींची बेरीज मधील फरक विचारला. पहिले आपण बेरीज करू, समसंख्येची बेरीज करून घेऊ. पहिली समसंख्या 2, शेवटची समसंख्या 50 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहेत? 25. मग 2 आणि 50 52 भागिले 2 गुणिले 25. बेक बे, बेदुने 4, 1 उरला, बेसकी 12 म्हणजे 26 गुणिले 25. 25 150, हातचे आले 15, 25 दुने 50 आणि हे 15, 15 आणि 50 65. म्हणजेच समसंख्या 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आली आपली 650. आता आपण विषम संख्यांची बेरीज करू. पहिली विषम संख्या 1, शेवटची असणार 49 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या, विषम संख्या आहेत 25. मग कसं सोडवणार? 49 आणि 1 50 भागिले 2 गुणिले 25. बेक बे, बेदुने 4, 1 उरला, बेपंची 10, मग 25 गुणिले 25. 25 गुणिले 25 म्हणजेच काय? 25 चा वर्ग. आपल्याला माहिती आहे 25 चा वर्ग असतो 625. विषम संख्यांची बेरीज आली 625, समसंख्यांची बेरीज आली 650. आपला प्रश्न आहे या दोन्हींच्या बेरजेतील फरक. फरक म्हणजे काय असतं? तर फरक म्हणजे असतो वजाबाकी. मग 625 वजा 650, 650 वजा 625 किती उरणार? 10 तून 5 गेले 5, 4 मधून 2 गेले 2 आणि 0. म्हणजेच या दोन्हींतील फरक आला 25. आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आज आपण बेसिक मॅथ सुरुवात केलंय. त्यामध्ये आपण सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची, वर्ग असेल संख्यांचा त्यांची बेरीज कशी, क्रमागत येणाऱ्या सर्व घन संख्यांची बेरीज किती, किंवा मग समसंख्या कशा काढायच्या, विषम संख्या किती आहेत एकूण, त्या सर्वांची बेरीज कशी, हे सर्व बेसिक गणित आज आपण बघितले. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. म्हणजे आता असणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न हा 100% असतो आणि आज आपण बघितले ते सर्व प्रश्न यापूर्वी येऊन गेलेले आहेत. कुठल्या ना कुठल्या नागपूर, मुंबई, पुणे
पोलीस भरतीला आलेले प्रश्नच आपण घेतलेले आहेत. म्हणजे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. यातून तुमची प्रॅक्टिस होईल आणि यावर प्रश्न हा 100% असतो. त्यामुळे सर्वांनी याची तयारी करा. याचे जे फॉर्म्युले आज आपण शिकलो ते सर्वांनी पाठ ठेवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.